नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विद्यासागर रावंगावे. अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढून दिले, खर्च कमी करून दिले. खरोखरच खर्च कमी होते का, खरोखरच उत्पादन वाढते का, या माध्यमात हे व्हिडिओ काढण्यासाठी आले. आणि हे शेती हे कशा प्रकारे आहे, देवानं कशी निर्मिती केले आणि खरोखरच त्याला काय पाहिजे. मित्रांनो, ह्या जे शेतकऱ्याला आम्ही भेट दिले, गेले 4-5 महिने झाले हे शेतकरी माझ्यासोबत आहेत आणि ह्यांच्या जीवनामध्ये बदल आले, ह्यांच्या उत्पन्नामध्ये बदल आले आणि ह्यांच्या खर्चामध्ये कमी आले. तर तुम्ही एक मी अजबचा व्हिडिओ दाखवतो, तुम्ही बघा. या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता. या ठिकाणी ही शेती बघा कशा प्रकारे झाली. खरोखरच शेतकऱ्याची ह्या शेतकऱ्याची आवड पण आहे शेती करण्यामध्ये. बघा मित्रांनो, हे कशी शेती केली बघा. या ठिकाणी कसली शेती दिसू आहे तुम्हाला. दोडक्याची जी शेती आहे खरोखरच या ठिकाणी पाहू शकता. खरोखरच बघा किती मस्त अशी शेती दिसू आहे. या ठिकाणी पानाची साईज बघा कशी झाली. आणि तुम्हाला काय वाटतं हो, शेतामध्ये उत्पादन म्हणजे इन्कम आहे का नाही असं वाटतं. इन्कम भरपूर आहे शेतात, कशात बी नाही. हां शेतात इन्कम कसं नाही साहेब. हां, अनेक शेतकरी म्हणतात की आम्ही बेजारून गेलो, शेतामध्ये उत्पादन नाही. तर हे शेतकरी खुशीने म्हणतात की शेती केलं पाहिजे. अनेक बिझनेस सोडून शेतीला प्रदान दिले. बघा तुम्ही या ठिकाणी खरोखरच या ठिकाणी पानाची साईज बघू शकता. केवळ ह्या प्रोडक्टमुळे यांचं जे उत्पादन आहे वाढ लागले या ठिकाणी. हे घ्यायचं मग. आणि आम्ही म्हणतो गांडूळ जे बघा या ठिकाणी हो का, गांडूळ निर्मिती म्हणतो. गांडूळ हे सुरुवात झाली पाहिजे. अनेक तुम्ही प्रोडक्ट वापरू शकता, वापरलात आतापर्यंत वापरलात, पण काय होलं शेताची मशागत झालं नाही, फक्त पिकाची झाली. मित्रांनो, शेताची मशागत करा. शेतीचं मध्ये सर्व काही या ठिकाणी देवांना आपल्या पूर्वीपासून उत्पादन केलं आहे. आपणही नंतर आलेलो आहोत. पहिली शेती झाली आहे, पहिले झाडं झालेली आहेत, पहिले कोणी खत टाकलं नव्हतं. हे खत आपण टाकू लागले, आपली शेती बिघडूच चालली आहे. मित्रांनो, आपण थोडं नैसर्गिक शेतीकडे येऊ.